आई आज काय स्पेशल? आज आहे शिंपल्याचं सुक्क. त्यासाठी लागणारं लागणारं साहित्य. कांदा आता फोडणीला टाकते. गरम तेलमध्ये कांदा फोडणीला टाकला. तो थोडा लाल झाल्यावर गोड टमाटर टाकायचा. आणि मी खोबरं वगैरे करून घेतलेलं आहे, भाजलेलं सगळं वाटप आहे. त्यात कांदा भाजलाय आणि खोबरं भाजलंय, ते वाटून घेतलंय. आणि लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट. आता थोडं टोमॅटो टाकतो, एक टोमॅटो. त्याच्यात जिरं आणि धण्या पावडर 2 चमचे टाकले. हिरवी पेस्ट एक आणि थोडंसं चमचाचं टाकायचं, जेवढं आपल्याला हवं तेवढं. आणि आमचा मालवणी मसाला 2 चमचे. थोडंसं मस्त वास आला. त्यात मी शेंगा आणि बटाटा थोडं उडून घेतली, उशीर लागतो शिजायला म्हणून ते टाकते. आणि ह्या शिंपले, हे बघा, हे शिंपले टाकते. ते चांगले मिक्स करून घेते मस्त. चांगलंच होतं. 10 मिनिटात होणार. जरा शेंगा शिजायला जरा टाइम लागतो. मम्मी जरा झाकण ठेवूया, थोडंसं पाणी सुटू दे. झाकण कुठे? हे बघा, थोडं पाणी सुटलं. आता थोडं मीठ टाकूया, चवीनुसार मीठ. सगळं बस एवढं मीठ नाही, ते खारट असतात ना जरा, थोडं टाकायला. थोडं टाकूया. नाही बस झालं. आता 2 मिनिट कोकम. कोकम खोबरं टाकून मग शिजत ठेवूया ना. पाणी टाकायचं असतं, मग शिजणार कसं? दाखव.
हे वाटलेलं खोबरं आपण भाजलेलं टाईट शिजायला म्हणून थोडं पाणी टाकते. वरती पकड जरा. आई आता क्रीम झाली. सुक्क बनवायचं आहे ना. थोडं अजून पाणी घालते कारण का शेंगा शिजायचे आहेत ना. झालं ना. काय करायचं? झालं आता झाकून ठेवूया. शिजू दे जरा. झाकून ठेवलं की ते हे झाला आमचा बोलत हे झालं आमचं फतफत त्याचं चिकल्याचं.